श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला 14 दिवे हे दान करायचे आहेत. तर ते दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील. महालक्ष्मीची कृपा होईल. घरातील व्यक्तींचे आरोग्य, आयुष्य हे वाढेल. तर असे या दीपदानाचे महत्त्व आहे आणि त्याचे लाभ आहेत. नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातही या सणाला विशेष असे महत्त्व आहे. या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच दीपदानाला देखील महत्त्व आहे. तर हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो. म्हणजे 2024 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 ला साजरी होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे, त्याचप्रमाणे सूर्याला अर्घ्य देणे हे देखील खूप पवित्र मानले आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचा प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी सर्वांनी स्नान करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत आणि मग आंघोळ करायची आहे. किंवा तिळाचं तेल असेल तर ते टाकून देखील तुम्ही आंघोळ करू शकता किंवा तुम्ही तिळाच्या तेलाने मालिश करायची देखील या दिवशी पद्धत आहे. तर या दिवसाचं महत्त्व असं आहे की या दिवशी आपण तेलाने मालिश केली तर या वेळेस मकर संक्रांतीच्या वेळेस खूप थंडी असते आणि त्यामुळे आपल्या थंडीपासून बचाव होण्यासाठी आपण हे उष्ण तेल आहे तर त्या तेलाने मालिश वगैरे करायची आहे. आणि त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकून आंघोळ करायची म्हणजे अभंगी स्नान करायचं आहे. तसेच आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. म्हणजे तुम्ही इतर वेळेस सूर्याला अर्घ्य देत असाल किंवा नसाल परंतु या दिवशीचं खूप असं महत्त्व आहे. तर सूर्याला अर्घ्य देता वेळेस पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायचे आहे, थोडा गूळ टाकायचा आहे आणि लाल किंवा पिवळं फूल असेल तर तो टाकायचा आहे आणि मग तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे तीळ देखील टाकायचे आहेत आणि थोडे चंदन असेल तर चंदन देखील तुम्हाला टाकायचे आहेत. तर चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो. यासोबतच आध्यात्मिक शक्तीचाही विकास होतो. त्याचप्रमाणे या दिवशी महिला आपल्या अंगणामध्ये आपल्या दारासमोर रांगोळी देखील काढत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा, पवित्र नद्यांमध्ये स्नान, देवाचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. या संक्रांतीचे वाहन घोडा आणि वाहन सिंह असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे. इतर देशांशी संबंध रूढ होतील. ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते. अन्नधान्य वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल. वस्तूंच्या किमती सामान्यच राहतील. या महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो त्यामुळे थंडी वाढल्याने या महिन्याला पौष म्हणजेच पौष महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूंच्या उपासनेसाठी शुभ आहे. पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतेच पण आरोग्यही सुधारते. सूर्याच्या उपासनेचे महत्त्व अनेक पटीने वाढते. तसेच मकर संक्रांतीला दीपदानाला खूप असे महत्त्व आहे. तसेच स्नानाला आणि दानाला खूप असे महत्त्व आहे. मकर संक्रांतीला 14 अंकाला विशेष असे महत्त्व आहे. तर या मकर संक्रांतीला आपल्याला 14 दिवे लावायचे आहेत. तर हे दिवे कुठे लावायचे आहेत, कसे लावायचे आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मकर संक्रांतीला दीपदानाला खूप असे महत्त्व आहे. तर त्यासाठी आपल्याला 14 दिवे लागणार आहेत.
जर तुमच्याकडे मातीचे दिवे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता, किंवा मातीचे दिवे नसेल तर तुमच्याकडे जे स्टीलचे दिवे असतील किंवा पितळेचे दिवे असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। परंतु जे दिवे आपल्याला घ्यायचे आहेत तर ते आपल्याला 14च्या संख्येनेच दिवे घ्यायचे आहेत आणि ते दिवे शक्यतो नवीन असावेत। जुने वापरलेले दिवे हे अजिबात चालणार नाहीत, तर नवीन दिवे घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे याच्यापैकी कोणतेही दिवे नसतील नवीन, तर मग तुम्ही सरळ आपले कणकेचे दिवे तुम्ही बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे 14 दिवे हे तुम्हाला बनवायचे आहेत। परंतु आपण कणकेचे दिवे बनवता वेळेस त्याच्यामध्ये मीठ आणि हळद ही टाकायची नाही, तर तसेच ते दिवे आपल्याला बनवायचे आहेत। परंतु 14 दिवे हे आपल्याला बनवायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक एक जोडवत टाकायची आहे। आणि मग त्या दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल असेल तुमच्याकडे तर तिळाचं तेल जर टाकलं तर त्याचं महत्त्व खूप विशेष आहे, कारण मकर संक्रांतीला तिळाचं तेल वापरल्याने आपल्याला त्याचे खूप लाभ हे होत असतात। जर तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही जर तुमच्याकडे राईचं तेल असेल तर ते देखील वापरू शकता, किंवा ते नसेल तर मग तुम्ही गाईचं शुद्ध तूप असेल तर ते देखील वापरायचं आहे। यापैकी जर कोणतेही तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जो वापरता तो तेल तुम्ही वापरायचा आहे। परंतु प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे सफेद तीळ आहेत तर ते टाकायचे आहेत। जर तुम्ही तिळाचं तेल वापरलं असेल तर मग तुम्हाला तीळ टाकायचे नाहीत, आणि जर तुम्ही राईचं तेल वापरलं असेल किंवा शुद्ध गाईचा तूप वापरला असेल तर तुम्हाला मग सफेद तीळ हे प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचे आहेत। म्हणजे जे 14 दिवे आहेत तर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला थोडे थोडे तीळ हे टाकायचे आहेत। त्याच्यानंतर प्रत्येक दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता ही व्हायची आहे, आणि मग तुम्हाला दक्षिणा ही ठेवायची आहे, म्हणजे 11 रुपये दक्षिणा ही तुम्हाला ठेवायची आहे। मग ते दिवे आहेत तर ते आपण आपला देवघर असेल तर तिथे ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत, आणि मग ते आपल्या देवांना ओवाळायचं आहे। त्या दिव्याने पहिल्यांदा आपल्या देवांना ओवाळायचं आहे, आणि मग एक दिवा आहे तर तो आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे, आणि मग आपण हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी घर धनधान्याने भरावे, माझ्या मुलाची माझ्या पतीची प्रगती होऊ दे, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहू दे, लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी आमच्या घरावर राहू द्या। अशा प्रकारे आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे। त्याच्यानंतर आपण एक दिवा देवासमोर ठेवल्यानंतर मग आपण जे 2 दिवे आहेत तर ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 दिवे आहेत ते लावायचे आहेत। त्याच्यानंतर 4था दिवा आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेसमोर लावायचा आहे, आणि मग तुळशी मातेला प्रणाम करायचा आहे। आणि 5वा दिवा तुम्हाला शमीच्या झाडाजवळ लावायचा आहे, आणि मग 6वा दिवा आहे तर तो तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाजवळ लावायचा आहे, आणि 7वा दिवा हा तुम्हाला बेलाचा वृक्ष तुमच्याकडे असेल तर तिथे हा तुम्हाला दिवा लावायचा आहे। त्याचप्रमाणे एक दिवा आपल्याला नदी किनारी लावायचा आहे। जर तुमच्या जवळपास कुठे नदी असेल तर तिथे तुम्ही दीपदान करायचं आहे, म्हणजे एक दिवा तुम्हाला तिथे जाऊन लावायचा आहे। आणि जर नसेल तर मग एक तुम्हाला ताट घ्यायचं आहे, आणि त्या ताटावरती पहिल्यांदा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, आणि त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतायचं आहे, थोडं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे, आणि मग तुम्हाला तिथे एक दिवा हा त्या ताटामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। म्हणजे त्या ताटामध्ये जे पाणी आहे तर तेच आपण नदी समजून आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आपल्याला 9वा दिवा लावायचा आहे, तर आपल्याला आपल्या पितृंसाठी देखील आपल्याला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे। म्हणजे आपल्या जी दक्षिण दिशा असेल तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला एक दिवा आपल्या पितृंच्या नावाने देखील लावायचा आहे। परंतु तो दिवा आपल्या दक्षिण दिशेलाच लावायचा आहे, आणि मग आपल्या पितृंना आपण नमस्कार करायचा आहे, आणि असं म्हणायचं आहे की माझ्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट दुःख अडचणी या येऊ नयेत यासाठी हा दिवा मी प्रज्वलित करत आहे। मनापासून अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। त्यानंतर जो 10वा दिवा आहे तर तो आपली जी गॅसची शेगडी असेल किचनमध्ये तर तिथे आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे, आणि त्याला देखील आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे। आणि मग 11वा दिवा आहे तर तो आपल्याकडे केळीचं झाड असेल
तर त्या केळीच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि केळीच्या झाडाला देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे। मग तुम्हाला तुमच्याकडे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला 11वा दिवा हा लावायचा आहे आणि तिथे देखील तुम्हाला नमस्कार करायचा आहे, मनापासून प्रार्थना करायची आहे। मग त्याच्यानंतर 12वा दिवा आहे तर तो तुम्हाला वडाच्या झाडाखाली लावायचा आहे। त्याच्यानंतर 13वा दिवा आहे तर तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि तिथे देखील तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे। तर तुम्ही हे दिवे आहेत तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेले तर मंदिरामध्ये ही जेवढी झाडं आहेत तर तेवढी झाडे तुम्हाला मंदिरामध्ये सहज मिळतील, कारण मंदिराच्या शेजारी आवळ्याचा वृक्ष असतो, केळीचा वृक्ष असतो, वडाचं झाड असते, पिंपळाचं झाड असते आणि तुळशी माता देखील असते। तर तुम्ही मंदिरामध्ये दीपदान केलं तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ देखील होईल। आता उरला 14वा दिवा, तर हा दिवा आपल्याला गोशाळेमध्ये जाऊन लावायचा आहे। जर तुमच्या जवळपास कुठे गोशाळा नसेल तर मग तुम्हाला तो दिवा आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये जर गायीची मूर्ती असेल तर त्या मूर्ती समोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे हे 14 दिवे आहेत। तर आपण ते कुठे आणि कसे ठेवायचे आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे। तर जे दिवे आपण बाहेर झाडांना लावलेले आहेत किंवा मंदिरामध्ये ठेवलेले आहेत तर ते दिवे तसेच राहू द्यायचे आहेत आणि जे आपल्या घरामध्ये दिवे आहेत म्हणजे आपण मुख्य दरवाजासमोर 2 दिवे लावलेले आहेत आणि आपल्या देवघरामध्ये देखील 2 दिवे लावले आहेत तर ते दिवे आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत, तर ते वापरायला घ्यायचे नाहीत। तर हे दीपदान आहे तर हे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी हे दीपदान करायचे आहे। तर मकर संक्रांतीच्या वेळेस आपण जेवढे दीपदान करू तेवढेच आपले आयुष्य देखील वाढत असते आणि आपल्याला कसलीच कमतरता आपल्या जीवनामध्ये कसलीच कमतरता ही राहत नाही। आपलं जीवन हे सुख समृद्धीने भरून जाईल। दीपदानाचं खूप असं महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की हे 14 दिवे आपण कसे लावायचे, कुठे लावायचे आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।